हॅलो. तर काल होती गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी तळणीचे मोदक केले होते. तर कालच सगळीकडे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि खूप छान हे दिवस असतात, पटकन निघून जातात. खूप छान छान डिशेस आपल्याला खायला भेटतात आणि असे फेस्टिवल आले की लहानपणीची आठवणीही आठवतात. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तर मी चाळीमध्ये राहायचे. तेव्हा आम्ही सगळ्यांच्या गणपतीला जायचो, गणपती घ्यायला जायचो. तेव्हा खूप डॅन्स करायचो, छान मस्तपैकी. आणि सकाळ संध्याकाळ आम्ही आरतीला जायचो. असं एक एक करून एकाची आरती झाली की आता दुसऱ्याची आरती, दुसऱ्याची आरती झाली की तिसऱ्याची आरती, असं आम्ही सगळ्यांच्या घरी आमच्या चाळीमध्ये फिरायचो. प्रसाद घ्यायचो, सगळ्यांच्या घरी वेगवेगळे प्रसाद भेटायचे. सो आरती बोलायचो, आरतीला जायला आवडायचं. आणि मग आम्ही सगळ्यांच्या आरती वगैरे आटपून मग घरी यायचो आणि जेवायचं आणि झोपायचो. सकाळी पण लवकर उठायचो, का तर सकाळी आंघोळ वगैरे करून आरतीला जायचे म्हणून लवकर उठायचो. नाहीतर काय आम्ही लवकर उठत नव्हतो. आम्हाला इतर दिवशी हलवून हलवून आईवडील उठवायचे की उठ शाळेत जायचे, उठ आंघोळीला जा, शाळेत जायचे. पण जेव्हा फेस्टिवल येतात ना आपले, तेव्हा आपल्याला आपली झोपच उडून जाते. तुम्ही पण तुमच्या लहानपणीचे फेस्टिवल असेच एन्जॉय केलेत का? आणि जर असेच एन्जॉय केले असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि असं वाटतं ना की आपण उगाचच मोठे झालो, की किती ते छान दिवस होते. आपले फेस्टिवल आले की आपल्याला ते दिवस आठवतात आणि ते दिवसच किती छान होते. आणि आता असं कधी कधी वाटतं की अरे उगाचच आपण मोठे झालो. तर असो, आता तर फक्त आठवणी राहणार आहेत, ते दिवस तर काय परत येणार नाही आहेत. पहिले दिवस आपण एन्जॉय करू शकत नाही, पण मोदक तर आपण एन्जॉय करू शकतो. आणि म्हणून मी म्हटलं चला, तर मला तळणीचे मोदक खूप आवडतात, म्हणून मी तळणीचे मोदक करायला घेतले. तुम्हाला कोणते मोदक आवडतात? तळणीचे आवडतात का स्टीमवाले आवडतात? कोणते आवडत असतील ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर स्टीमचे सुद्धा मोदक बघायचे असेल तरी मला कमेंट करून सांगा, मी बनवून दाखवेल तुम्हाला. आणि तुम्ही फक्त माझा व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही आहे, तर प्लीज, मी नवीन आहे, मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.